वर तो मित्रांनो, यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आणि आम्ही पोहोचलो सिद्धापूरवाडी येथे आणि सकाळचे 8 वाजलेले आहेत. आणि काका म्हणत आहेत की या कडब्याच्या ह्याच्यामध्ये साप गेला आहे असं म्हणत आहेत. म्हणजे त्यांनी कडबा काढत होतं जनावरांसनी घालण्याकरता, आणि त्यांनासनी ते कडबा काढत असताना साप दिसला ह्यामध्ये, आणि त्यांनी कडबा काढायचं थांबवलेलं आहेत. आणि कुठला साप आहे बघू आता आतमध्ये. व्हिडिओ कंटिन्यू पहा. मित्रांनो, हे कडबा जनावरांना घालण्याकरता सकाळपारी इथले काका हे काढत होते कडबा, आणि त्यांना साप दिसला ह्यामध्ये. आणि आता आमचे सर्प मित्र बघत आहेत कुठल्या जातीचा साप आहे तो. नाही तुम्हाला मित्रांनो बघू शकताय साप दिसलेला आहे. सर्प मित्रांनी बघू शकताय तुम्ही, घोणस जातीचा साप आहे. भरपूरच मोठा साप आहे. बघू शकताय कुठल्या प्रकार असतो घोणस जातीचा साप आणि कसं बसलेला आहे. आणि त्यांनी व्यवस्थितरीती हात घालून बघितलेला आहेत, आणि त्यांना साप दिसला. कारण हा साप भरपूरच विषारी साप आहे. कारण हा साप चावल्यानंतर माणसाचा जीव पण जाऊ शकतोय. आणि त्याच्याकरता साप चावल्यानंतर हा बघू शकता कुठल्या प्रकारे आहे. भरपूरच मोठा साप आहे. आणि आमचे सर्प मित्र आता त्याला व्यवस्थित हँडल करतील. बघू शकताय तुम्ही, हा साप चावल्यानंतर जवळपास तुमच्या सरकार दवाखान्यामध्ये पेशंटला न्यावे, कारण ह्याची लस तिथं उपलब्ध आहे. इकडं तिकडं टाईम वेस्ट करता लवकरात लवकर तिथं घेऊन जावावे. आणि बघू शकता तुम्ही, भरपूरच मोठी साईज आहे. तरी देखील घोणस जातीचे साप आहे. बघू शकताय कुठल्या प्रकारे असतोय घोणस जातीचा साप, जेणेकरून याला एक एक जण अजगर साप देखील म्हणतात. परंतु घोणस जातीचा साप आहे. भरपूरच विषारी साप आहे. आणि सतत अजून देखील ही साप दिसत आहेत. आणि ह्या सापापासून सावधान, कारण शेतामध्ये जास्तीत जास्त साप ही आढळून येत आहेत. आणि शेतकरी वर्गांना सांगायचं आहे की जपून काम करावं, शेतामध्ये बघून हात घालावं, पायामध्ये बूट वापरावं शेतात काम करत असताना, कारण भरपूरच विषारी साप आहे हा. बघू शकताय कुठल्या प्रकारे असतो घोणस जातीचा साप. आणि आमच्याकडं विषारी साप आढळून येणारा त्यापैकी हा एक आहे. घोणस, नाग आणि मण्यार ह्या जातीचे साप आमच्याकडे विषारी साप आढळून येतात. म्हणजे कसं आहे सांगा ते तुम्हाला हे आहे. बघू शकता किती मोठी साईज आहे या सापाची. आणि आमचे सर्पमित्र नागेश मनगुत्ती आता व्यवस्थितरित्या त्याला हँडल करत आहेत. काय सांगता येत नाही हो काय. आणि आता डब्यामध्ये पॅक करतील हा साप. बघू शकताय तुम्ही कुठल्या प्रकारे पॅक करतील, जेणेकरून सापाची माहिती असल्याशिवाय कोणीही साप पकडण्याचा प्रयत्न करू नका, कारण जीवावर वेधू शकतंय. पुरेपूर त्याची माहिती घ्या, मग त्यानंतरनं साप पकडण्याचा प्रयत्न करावा.
बघू शकताय आमचे सर्पमित्र आता व्यवस्थित याला डब्यामध्ये पॅक केलेलं आहेत आणि ह्याच प्रकारे आमची नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमचा चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून आमची नवीन नवीन व्हिडिओ तुम्हासनी बघायला मिळतील. जय हिंद.